नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे मोरिंगा पावडरची चटणी तयार आहे. मोरिंगा पावडर ही विकत आणलेली आहे दुकानातून. मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानाची पावडर. मोरिंगा चटणी आणि त्याचं साहित्य पाहू. छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत, डाळी घेतलेत एक छोटी वाटी, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, बॅडगी मिरच्या घेतल्या 1-2, कढीपत्ता भरपूर घेतला आहे, चिंच, लसूण आणि फोडणीसाठी 1 चमचा तेल, मीठ. चला तर मग करूया. गॅसवर मी कढई ठेवले. आपण आता एक एक करून सर्व साहित्य भाजून घेऊया. आपण एक छोटी वाटी शेंगदाणे टाकून घेऊ. जरा कच्चा पण जाईपर्यंत जरा भाजून घ्यायचे. थोडे अर्धे भाजलेले आहेत आपले. ह्याच्यामध्ये आपण डाळी टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ, लाल मिरच्या टाकून घेऊ, कढीपत्ता. आपण हे कुरकुरीत भाजून घेऊ. आपण गॅस बंद ठेवा. कढीपत्ता कुरकुरीत झाला पाहिजे. थोडी चिंच पण टाकायची. हे सर्व कुरकुरीत भाजून घेऊ. कढीपत्ता आपला कुरकुरीत होतो. कढीपत्ता कुरकुरीत होत आले. हे बघा, हे कुरकुरीत कढीपत्ता झालेला आहे. अगदी पावडर होतं. हे आपण गार करायला काढून ठेवू. गॅस बंद केला. ह्याच कढईवर मी एक छोटा चमचा तेल घेते. सात 8 पाकळ्या लसूण, लसूण चांगला भाजून घ्या की कच्चापणा जायला पाहिजे. छान भाजून घेऊ आपण लालसर. लसूण आपले चांगले ब्राऊन झालेलं आहे. त्यावर हे मोरिंगा पावडर टाकून घेते, अर्धी वाटी. मंद गॅसवर भाजून घ्या. मस्त लसूणचा आणि त्या पावडरीचा मस्त वास येतो. मंद गॅसवरच थोडंसं भाजून घ्या. ते ओलेपणा थोडंसं सुकू द्या. खूप पौष्टिक आणि इम्युनिटी वाढवायचे काम करतं. त्याच्यात खूप सारे घटक आहेत जे आपल्या शरीराला उपयोगी आहेत. ॲसिडिटी. हे आपलं झालेलं आहे. थोडं मस्त वास येत आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मग असे भाजून घेतलेला मसाला हे टाकूया आपण. परत थोडंसं परतून घेऊ. थोडं मिक्स करून घेऊ पावडरमध्ये. चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे.
आता हे आपण गार होण्यासाठी ठेवू. गॅसवरून बाजूला ठेवा जरा गार होईपर्यंत. आपण हे सर्व थंड झालं मसाला ह्याच्यात टाकून घेऊ आपण मिक्सरमध्ये आणि मिक्सर करून घेऊया, बारीक करून घेऊया. ही आपली मोरिंगा पावडरची चटणी तयार आहे. आपण डब्यामध्ये असे भरून ठेवू. मोरिंगा पावडरची चटणी तयार आहे. ह्याचे बेनिफिट्स किंवा ह्याचे फायदे काय आहेत, ह्याच्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. या निरोगी राहण्यासाठी खूप उपयोग आहे. संत्र्यापेक्षा 7 पट जास्त विटॅमिन सी आहे. गाजरापेक्षा 10 पट जास्त विटॅमिन आहे. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम आहे. दह्यापेक्षा 9 पट जास्त प्रोटीन आहे. केळ्यापेक्षा 15 पट जास्त पोटॅशियम आहे. पालकापेक्षा 25 पट जास्त आयर्न. हे सर्व आपल्याला एका चटणीमध्ये मिळून जाते. किंवा तुम्ही निरोगी राहण्यासाठी मोरिंगा पावडरचा 1 चमचा कोमट पाण्यात घेऊन घेतलं सकाळी तरी आपली प्रकृती छान राहते. तर तुम्ही करून पहा. आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.